आपण आज मटण बनवणार आहोत. मटण बनवण्यासाठी मटण अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले आहे. मटण स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण धना पावडर, हळद आणि जाड आपलं खडे मीठ टाकलेलं आहे आणि ते मॅरिनेट करून थोड्या वेळासाठी आपण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. सगळ्यात पहिले पातेल्यामध्ये तेल घ्यायचे. तेल टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा, मटण शिजायला टाकण्या अगोदर कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. हा कांदा आपला फ्राय होत आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर आपण मटण ठेवलं होतं 15 मिनिटांसाठी. ते मटण आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला मसाल्याची तयारी दाखवते. तोपर्यंत भाजलेलं खोबरं, त्यानंतर कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे देठ मसाल्यामध्ये टाकल्याने मसाला जास्त टेस्टी होतो. त्यामुळे थोडेसे कोथिंबीरीचे देठ हे सगळं आपण वाटण करून घेणार आहोत. आपण मटण फ्राय केलेल्या कांद्यामध्ये टाकत आहोत. आणि यात कंपल्सरी आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे. थंड पाणी टाकायचं नाहीये, त्याची मटणची टेस्ट बिघडते. त्यासाठी आपण गरम पाणी टाकायचं आहे मटणमध्ये. मटण शिजायला टाकलेलं आहे. शिजायला टाकल्यावर त्यात लगेच पाणी न टाकता झाकण ठेवायचंय त्याच्यावर 10 मिनिटं. 10 मिनिटं व्यवस्थित त्याला स्टीम घ्यायची आणि त्यानंतर उकळलेलं पाणी मटणमध्ये टाकायचंय. मटणाला व्यवस्थित उकळी आलेली आहे छान. आता त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घेत आहोत. गरम पाणी टाकल्यावर हे व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत कमी गॅसवर झाकण ठेवून मटण शिजवून घ्यायचं. कांदा खोबऱ्याचं वाटण आपण तेलामध्ये फ्राय केलेलं आहे. कांदा, लसूण, त्यानंतर त्याच्यात कोथिंबीर, अद्रक, हे सगळ्याचं वाटण आपण तेलामध्ये फ्राय केलेलं आहे. ते व्यवस्थित फ्राय झाल्यावर त्याच्यात घरचं लाल तिखट मसाला, घरचे मसाले, मटन मसाला, चिकन मसाला, हे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. हे सगळे असे जगभरातले वेगळे वेगळे मसाले जे आहेत माझ्याकडं चिकन साठी, मटन साठी जे आपण यूज करतो ते सगळे मी थोडे थोडे घेतलेले आहेत. ते ह्या मसाल्यात व्यवस्थित एकत्र करायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. मसाल्याला थोडंसं तेल सुटेस तोपर्यंत व्यवस्थित परतायचं आणि नंतर यामध्ये मटण टाकायचंय. आपल्याला मटणाचा जो वाटण काढलेलं आहे आपण, तर त्या वाटणाला आता मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण मटणाचा रस्सा टाकणार आहोत सुरुवातीला. तो टाकून परत सगळं मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित. हा गेला त्यामध्ये मटणाचा रस्सा. आता हे सगळं मिक्स करायचं. दिसताना बघा किती छान दिसतंय. आता ते सगळं मिक्स केल्यानंतर मग उरलेलं सगळं मटण आपण त्यामध्ये टाकायचं आहे. हे पाहू शकता तुम्ही, मटण मस्त झालेलं दिसतंय. आपण याच्यामध्ये थोडासा थिकनेस होता तर त्याच्यासाठी आपण पाणी टाकलेलं. आता वरतून जाते मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर आणि हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे मटण वेट. हे बघा.